हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी प्रमोद शिंदे आणि आज आपण आलेलो आहे नारायणपूरला आणि आज आपल्याला सासवड एक्सप्लोअर करायचं आहे. आज आपल्याबरोबर महेश सर आहेत. महेश सरांनी आमच्याकडे दिलं ब्लॉग बनवायला. आज म्हणलं प्रमोद चालू करेन थोडा ब्लॉग दरवेळेस मी नको म्हणून. आणि चला तर आता नारायणपूरला आहे तर आपण तुम्हाला नारायणपूरची जरा टूर करूयात. ठीक आहे, तर चला तुम्हाला आपण नारायणपूरचा आता एक्सप्लोअर करूयात, टूर दाखवूयात नारायणपूर. बघा इकडं हा यज्ञकुंड आहे, याच्यामध्ये पूजा वगैरे होत असेल. आणि पलीकडे पुढं तिकडं बाजारपेठ आहे, त्याचा पण व्हिडिओ मी अटॅच करून दाखवेल. आणि हे जे पुढं दिसतंय तुम्हाला, हे आपलं मेन मंदिर आहे. याचे थोडेफार मी शूट घेतलेत, तुम्हाला मी दाखवेल याच्यामध्ये ॲड करून. आणि इथं बघा एवढे मंदिर आहेत पुढं. हे मध्य प्रदेश मंदिर, कन्याकुमारी मंदिर, कलकत्ता मंदिर आणि उत्तराखंड UP मंदिर. म्हणजे त्यांचे ब्रांचेस किंवा दत्त महाराजांचे मंदिर असू शकतात, आहे ना बरोबर. म्हणजे त्यांची शाखा वगैरे तसं काहीतरी असेल. आणि इकडं मंदिराच्या आतलं वातावरण असं आहे बघा, एकदम छान आणि एकदम मनाला शांती देणारं वातावरण आहे बघितलं. आणि पुढं आपलं मंदिर आहे, मंदिराचा व्हिडिओ पण मी दाखवेल तुम्हाला. तिकडं पुढं मंदिर आहे आपलं, अशा पद्धतीने आहे. आणि इथनं एक्झिट पुढं, म्हणजे ह्या रोडवरनं आपण आतमध्ये आलो आहे. एकंदरीत खूप छान वाटलं मंदिरात येऊन. आणि अजून आपल्याला जायचं आहे आता, कुठं जायचं आहे आपल्याला आता? बालाजी मंदिर. हां, आपण प्रतिबालाजी मंदिरला जाणार आहे. प्रतिबालाजी मंदिर झालं की आपल्याला प्रमोदकडून सासवडला अजून काही मंदिरं आहेत, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. सो पूर्णपणे एक सासवडचा सेपरेट व्लॉग होईल, तो पण तुम्हाला भेटेल. आणि आपला आत्ता हा नारायणपूर आणि प्रतिबालाजी, सो या 2 मंदिराचा हा सेपरेट व्लॉग होईल. सो अशा पद्धतीने करायचं आहे आम्हाला. तर चलो आम्ही निघतो आता. बघूयात आपण किती वेळ काय एक्सप्लोअर करतो आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. बॅक साईडला आपलं मंदिर आहे, दत्त महाराजांचा आशीर्वाद घेतला आहे. आणि आता आपण निघूयात. बाय.
हॅलो गाईज, आणि फायनली आता आपण दर्शन केलेलं आहे नारायणपूर, आपले दत्त महाराज. दत्त महाराजांचं दर्शन केलं आहे आणि नारायणपूर दत्त मंदिरातून आपण आता आलेलो आहे प्रति बालाजी मंदिर. केतकावळ्याचं बालाजी मंदिर म्हणू शकता तुम्ही. माझ्या मागे जर बघितलं तर हे मंदिर आहे एवढं मोठं पूर्णपणे. मंदिराचा परिसर पण खूप मोठा आहे आणि इथं म्हणजे येत राहतो आम्ही. मध्ये आधी ट्रेकला वगैरे आलो ना, या ठिकाणी येणं राहतं आणि एकंदरीत खूप छान व्ह्यू आहे आणि मनाला थोडी शांत भेटते. इथला प्रसाद खाल्ल्यावर पण थोडं मन तृप्त होतं. तर प्रसाद वगैरे खाल्ल्यावर कसं मनाला पण एक शांती भेटते आणि कुठेतरी एक धार्मिक आपण स्थळामध्ये आलं ना, मनाला पण एक मन प्रसन्न वाटतं. आणि क्लिनिंग पण या मंदिराची सगळ्या मंदिरांपेक्षा जास्त आहे. तुम्हाला दाखवतो मी बॅक कॅमेरा ऑन करून, तुम्ही चेक करून घ्या. इथनं रांगा जातात आतमध्ये, ते तुम्हाला रांगेचं दाखवतो. पण मंदिराचा परिसर बघा इकडे, हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला एक थोडा सुद्धा कचरा इथं दिसणार नाही काहीच. म्हणजे तुम्ही अक्षरशः इथं मांडी घालून बसू शकता, असं एकदम क्लीन केलेलं आहे. बघा आसपासची छोटी मंदिरं येतात, तर छोट्या मंदिरामध्ये म्हणजे देवी देवतांच्या अशा मूर्ती वगैरे आहेत. बघा पुढे बघू शकता तुम्ही त्या पद्धतीने. आणि इकडे एक पाण्याचं तळ आहे पाणी स्टोरेजसाठी. सध्या त्यातलं पाणी थोडंसं खराब आहे, बघा पाणी कमी झालंय. ओके, इकडे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे मंदिराचा फ्रंट व्ह्यू आहे. तिकडे पिण्याच्या पाण्याची वगैरे व्यवस्था केलेली आहे आपल्याला. आणि आता तुम्हाला मंदिराचा फ्रंट व्ह्यू दाखवतो मी. इकडे तर बघितलं तुम्ही, ते बघा हा जो आहे हा फ्रंट व्ह्यू इकडं. आणि इथनं ते लोक चालले, तिथनं रांग चालू होती. मग पूर्ण ह्याला गोल राऊंड मारून इथनं आपण यायचं आणि आतमध्ये दर्शन घ्यायचं. हे बघा लोक इथं प्रसाद खात बसतायत असे सावलीला. थोडं आतमध्ये प्रसाद दिला जातो लोकांना, तो प्रसाद घेऊन मग लोक इथं तो खाऊन टाकतात. अशा पद्धतीने आहे, बघू शकता. बघा इकडं अशा पद्धतीने मंदिर आहे, हे बघा प्रति बालाजी मंदिर केतकावळ्याचं. तुम्हाला आतून व्ह्यू दाखवतो मी थोडा. ते बघा आतून जर व्ह्यू बघितला तर असा व्ह्यू आहे. ओके, थोडंसं तुम्ही बघितलं असेल. बिकॉज प्रॉब्लेम असा आहे की आतमध्ये मंदिरात आपल्याला मोबाईल अलाउड नाही आहे. आम्ही परत मोबाईल घेऊन आलोय. येताना आपण मोबाईल ठेवलेला, डबल मेहनत केली तुमच्यासाठी, तुम्हाला मंदिर दाखवायचं होतं म्हणून. तर अशा पद्धतीने केलं आणि परत मोबाईल घेऊन आलो. नंतर ना मग इकडचा शूट केला. तरी आमची सॅक अजून तिकडंच राहिली. सॅकमध्ये अजून काय बघितलं नाही आहे. बघूयात पलीकडे बॅक साईडला तिकडं आपलं मंदिर राहिलं. आणि त्या मंदिरातून जर आपण इकडं आलो तर इकडं राहण्याची वगैरे व्यवस्था आहे अशा पद्धतीने. आणि इकडं म्हणजे रेसिडेन्स एरिया तर आहेच. आणि प्लस हे जे दिसतंय ना तुम्हाला, इथं लाईन लागते आणि पुढं जेवणाची व्यवस्था आहे. महाप्रसाद वगैरे असतो, जेवण वगैरे दिलं जातं ट्रस्टकडून. बघा अशा पद्धतीने आहे. जर तुम्हाला राहायचं असेल किंवा काय, इथं आलं तर तुम्ही महाप्रसाद पण घेऊ शकता. बघा झाडी वगैरे आहे तिथं आणि एकदम मन कसं शांत करणारं वातावरण आहे. आता ॲक्च्युली प्रमोदला जायचं आहे 12 वाजता ऑफिसला. त्याला संडेला पण ऑफिस आहे, त्याच्यामुळं तो आम्ही काही इथे जास्त वेळ थांबू शकत नाही. पण तरी पण बराच वेळ झाला थांबलो आहे आम्ही, कारण की पुढे जाऊन आम्हाला सासवडमधली पण मंदिरं बघायची, थोडंफार हे करायचं आहे. कोणकोणती मंदिरं बघायची आहेत रे? आपल्याला वटेश्वर आणि संगमेश्वरला सध्या जायचंय, तेवढंच कव्हर होऊ शकतं आता सध्या. सो वटेश्वर आणि संगमेश्वर असे 2 मंदिर येतात, तर ते पण तुम्हाला दाखवल. त्याच्यामुळे हा बालाजीच्या परिसरातून आपल्याला आता बाय बाय करावं लागेल. देवाचा आशीर्वाद घेतलेला आहे मस्तपैकी बालाजीचा आपल्या. आणि लवकरच आपण मेन बालाजीला पण जाऊयात, आंध्राला. ते पण प्लॅन करायचं आहे. त्याच्या आधी उज्जैनचं प्लॅन करायचं आहे. भरपूर प्लॅन आपले इन क्यूमध्ये आहेत सध्या. तर नवीन नवीन तुम्हाला भेटत जातील व्हिडिओ वगैरे. आणि बघा इकडं बोर्ड पण लावला आहे अन्नदान वगैरे, तुम्हाला दाखवतो. बघा हे बघा इकडे बोर्ड लावला आहे अन्नदान आणि वॉशरूम, असे 2 बोर्ड लावलेत. अशा पद्धतीने केलं आहे. आणि पुढं आपला हा मंदिराचा परिसर एकदम छान आणि मस्त, खूप मन प्रसन्न होतं ज्यावेळेस आपण. आता आम्ही तर 2-2 मंदिरं केलेत तसे ऑलरेडी. सो हे नारायणपूर पण झाले आणि
हे बालाजी पण चालेल. अजून वटेश्वर आणि कोणतं रे, वटेश्वर आणि संगमेश्वर, ते 2 मंदिरं पण होतील. सो हे बघा, इकडून या मंदिराला असा गोल राऊंड मारून पूर्ण रांग येते. हे पुढचं मंदिर आहे ना ते, हे बघा इकडून असं पूर्ण, आता मग कशी दाखवलं तिकडून हे पूर्ण मंदिराला गोल राऊंड मारून आतमध्ये ते लोक चाललेत, तिकडे जाऊन दर्शन घेऊ शकतो आपण. बघू शकता असं वातावरण आहे मस्तपैकी. तर चलो आता निघतो आम्ही, आशीर्वाद घेतलेला आहे. भेटूयात आपण सासवडमध्ये. मित्रांनो फायनली आता आपण इकडून निघतोय, पण इकडून जर आलो आपण या रूटला, म्हणजे हा फेवरेट रूट काय आहे आमचा, तर या रूटला आलो ना आपण, एक तर नारायणपूर होतं, प्रतिबालाजी होतं, आणि सेकंड म्हणजे पुढचा जो घाट वगैरे आहे, आणि इकडचा जो रूट आहे तो एकदम असा निसर्गरम्य रूट आहे, म्हणजे असा हायवे वगैरे नाही आहे, असं एकदम मस्त वाटतं, छान वाटतं रायडिंगला. सोलो राईड वगैरे करायची असेल तर सोलो राईड पण मी इथं करतो, मस्त वाटतं एकदम छान. ते एक तुम्हाला कोणाला यायचं असेल रायडिंगला तर या रूटला येऊ शकता तुम्ही, पुरंदर मार्गे मस्तपैकी रूट आहे. हे बघा बॅक साईडला आपलं मंदिर, आणि पार्किंग दाखवतो तुम्हाला. ते बघा तिकडे जे दिसतंय ते पूर्ण पार्किंग आहे, गाड्या आपल्या इकडे लावतात, आणि एंट्रीचा रोड पण मी शूट केलाय, तो पण तुम्हाला दाखवेल. आणि आता एक फायनल व्ह्यू बघा मंदिराचा. ओके चलो.